मित्रांनो, एमएच नर्सिंग सीईटी 2026 या एक्झामची तयारी करताय, पण एकच प्रॉब्लेम आहे का? एमसीक्यू सॉल्व्ह करताना मार्क्स येत नाहीयेत. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले आहे 100 प्लस मोस्ट एक्सपेक्टेड नर्सिंग एप्टिट्यूड एमसीक्यूज प्लस पीवायक्यूज, ज्यामुळे तुमचं स्कोर डायरेक्ट बूस्ट होणार आहे. आता आपण आजच्या लेक्चरमध्ये फक्त क्वेश्चन्सच नाहीत, तर प्रत्येक प्रश्नाचं क्लिअर एक्सप्लेनेशन, ट्रिक्स आणि कन्सेप्ट क्लिअरिटी सुद्धा मिळणार आहे, जे एक्झाम मध्ये एक्झॅक्टली कामाला येईल. मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि जर तुम्हाला सीईटी मध्ये हाय स्कोर अचीव्ह करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील नक्कीच करा. आता मित्रांनो, नर्सिंग सीईटी या एक्झामसाठी खूप कमी टाइम राहिलेला आहे, आणि त्या कमी वेळेमध्ये तुम्हाला जर कम्प्लीट सिलेबस विथ रिव्हिजन करायचं असेल तर आपला कोर्स जॉईन करा, ज्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, recorded lectures, full syllabus plus chapter wise test series, 2000 plus MC question bank and full syllabus notes देखील मिळणार आहेत. मित्रांनो, टेस्ट सिरीज आणि 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक या खूप महत्वाच्या ठरणार आहे, कारण यातूनच एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात. आता मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 2999 रुपयामध्ये मिळणार आहे. यासोबतच फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप मिळणार आहे, आणि तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेपर्यंत आमचं फुल सपोर्ट असणार आहे. सो लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. नर्सिंग सीईटी सोबतच आपल्याकडे पीसीएम, पीसीबी सीईटी, जेडबलई, नीट या एक्झामचे देखील कोर्सेस आहेत, आणि हा जो कोर्स आहे तो 1 मंथ क्रॅश कोर्स असणार आहे. सो एक्झामच्या आधी तुमचा कम्प्लीट सिलेबस कव्हर करून घेतला जाईल. चला तर आता क्वेश्चन्स कडे बोलूयात. नॅशनल हेल्थ मिशन विच स्टँड फॉर NHM वॉज स्टार्टेड इन विच इयर? ऑप्शन्स आहेत 2005, 2010, 2013 आणि 2015. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज 2005. NHM हा 2005 साली सुरू झाला होता. आता याचं एक्झॅक्टली एम होतं ते म्हणजे रुरल आणि अर्बन इंडियामध्ये हेल्थ सर्व्हिसेस ह्या इम्प्रूव्ह करायच्या. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ए. नेक्स्ट क्वेश्चन, विच मिनिस्ट्री रन्स नॅशनल हेल्थ मिशन? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, आणि ऑप्शन डी आहे मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी, विच इज मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. आता NHM हा मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर यांच्या थ्रू रन केला जातो. आता ही जी मिनिस्ट्री आहे ते हॉस्पिटल मॅनेज करतो, त्यासोबतच हेल्थ वर्कर्स असतात त्यांचं आणि वॅक्सिन या सगळ्यांना मॅनेज करायचं काम करतात. नेक्स्ट क्वेश्चन, NRHM इज मेनली वर्क्स फॉर विच पॉप्युलेशन? इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज रुरल पॉप्युलेशन. NRHM इज स्टँड फॉर नॅशनल रुरल हेल्थ मिशन. रुरल हेल्थ मिशन म्हटल्यावरती ते कोणासाठी असणार? रुरल पॉप्युलेशन साठी. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, रुरल पॉप्युलेशन म्हणजे ग्रामीण लोक. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, NUHM फोकसेस मेनली ऑन विच ग्रुप? ट्रायबल पीपल, फार्मर्स, अर्बन स्लम पॉप्युलेशन, सिनियर सिटीजन. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज अर्बन स्लम पॉप्युलेशन. NUHM हे सिटीज साठी वर्क करतं, स्पेशली स्लम पीपल साठी. आता स्लम्सची थोडीशी सॅनिटेशन वगैरे खूप पुअर असतं, आणि त्यांना फॅसिलिटीज देखील, हेल्थ फॅसिलिटीज देखील त्यांच्या पुअर असतात, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ओके. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट, आशा वर्क्स मेनली इन विच एरिया? ऑप्शन्स आहेत हॉस्पिटल, PHC ओनली, विलेज, डिस्ट्रिक्ट ऑफिस. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी, विच इज विलेज. आशा जे गावातल्या हेल्थ वर्कर आहेत त्यांच्यासाठी असते. शी कनेक्ट्स पीपल विथ हेल्थ सर्व्हिसेस. ओके. सो आशा इज स्टँड फॉर विलेज लेवल वर्कर, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच हेल्थ वर्कर वर्क्स ऍट सब सेंटर लेवल? ऑप्शन्स आहेत आशा, ANM, डॉक्टर, फार्मासिस्ट. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज ANM. ANM हे सब सेंटर साठी वर्क करतात, आणि त्या मॅटर्नल आणि चाइल्ड हेल्थ केअर प्रोव्हाइड करतात. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज ANM. नेक्स्ट क्वेश्चन, युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम स्टार्टेड इन विच इयर? ऑप्शन्स आर 1975, 1980, 1985 अँड 1990. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज 1985. UIP, which stands for Universal Immunization Program.
तर हा 1985 रोजी सुरू झाला होता आणि यांचं मेन गोल होतं ते म्हणजे मुलांना आजारांपासून प्रोटेक्ट करणं. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, बीसीजे वॅक्सिन इज गिवन टू प्रिव्हेंट विच डिसीज? ऑप्शन्स आर पोलिओ, टीबी, मिसल्स, हिपॅटायटिस. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज टीबी. बीसीजी प्रिव्हेंट्स ट्युबरक्युलोसिस. आता हे केव्हा दिली जाते वॅक्सिन? तर ऍट द टाइम ऑफ बर्थ. नेक्स्ट क्वेश्चन, ओपीव्ही इज गिवन बाय विच रूट? इंजेक्शन, नसल, ओरल, स्किन. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज ओरल. ओपीव्ही स्टँड फॉर ओरल पोलिओ वॅक्सिन आणि जे या वॅक्सिनचे ड्रॉप्स असतात ते तोंडामध्ये दिल्या जातात, तोंडा थ्रू. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, डीपीटी वॅक्सिन प्रोटेक्ट्स अगेन्स्ट हाऊ मेनी डिसीजेस? आता मित्रांनो, आपण प्रत्येक क्वेश्चन मी डिटेलमध्ये इथे सांगतेयच. तुम्हाला अजून डिटेलमध्ये टॉपिक डिस्कस करायचं असेल तर आपली बॅच जॉईन करा. ओके, कारण व्हिडिओ लेंदी होऊ नये या कारणाने मी थोडंसं शॉर्ट एक्सप्लेनेशन देते. तुम्ही जर आपला कोर्स जॉईन केला तर प्रत्येक टॉपिक तिथे डिटेलमध्ये डिस्कस केला जातो. तुम्हाला आउट ऑफ मार्क्स कसे घेता येतील त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. तर तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपली बॅच नक्कीच जॉईन करा. आता इथे ऑप्शन्स आहेत पहा, 1, 2, 3, 4. ते इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी विच इज 3. डीपीटी प्रोटेक्ट्स फॉर 3 डिसीजेस विच इज डायपिथेरिया, पर्टसिस आणि टेटानस. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज 3. डीपीटी वॅक्सिन प्रोटेक्ट्स अगेन्स्ट 3 डिसीजेस. मिशन इंद्रधनुष was started in which year? Options आहेत 2010, 2012, 2014 and 2016. तर करेक्ट ऑप्शन असेल इथे. आता इथे आपल्याला विचारलंय ज्या पण या गोष्टी आहेत, इन्सिडेंट आहेत किंवा जे पण मिशन आहेत ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज 2014. मिशन इंद्रधनुष्य हे 2014 रोजी सुरू झालं होतं आणि याचं मेन एम म्हणजे तर इम्युनायझेशन चिल्ड्रनची वाढवणं, त्यासोबतच प्रेग्नेंट वुमेनची देखील वाढवणं. आता याच्यामध्ये कोण कव्हर केलं जातं तर ज्या मुलांची वॅक्सिन मिस झाली आहे तर ते मुलं याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. नेक्स्ट क्वेश्चन, लेफ्ट आउट चिल्ड्रन मीन्स? लेफ्ट आउट चिल्ड्रन याचा अर्थ विचारलेला आहे. लेफ्ट आउट चिल्ड्रन म्हणजे नेव्हर रिसीव्ह एनी वॅक्सिन, म्हणजे एखाद्या मुलाला कधीच वॅक्सिन दिलेली नाहीये, याचा अर्थ म्हणजे काय, लेफ्ट आउट. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. आता इथे पहा, हे कम्प्लिटली वेगळं आहे की पार्शियली वॅक्सिनेटेड चिल्ड्रन वेगळं आणि लेफ्ट आउट चिल्ड्रन वेगळं. पार्शियली वॅक्सिनेटेड चिल्ड्रन म्हणजे त्यांना वॅक्सिन्स दिलेल्या आहेत, पण लेफ्ट आउट चिल्ड्रन म्हणजे त्यांना अजिबात वॅक्सिन दिलेली नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन, पल्स पोलिओ प्रोग्राम स्टार्टेड इन विच इयर? ऑप्शन्स आर 1985, 1990, 1995, 2000. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज 1995. पल्स पोलिओ हे 1995 मध्ये सुरू झाला होता आणि याचा मेन एम म्हणजे पोलिओ जो आहे तो पूर्णपणे नष्ट करणं. आणि ही जी वॅक्सिन आहे ते 5 वर्षांपेक्षा लहान असलेल्या मुलांना दिली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, इंडिया वॉज डिक्लेअर पोलिओ फ्री इन विच इयर? इंडियाला पोलिओ फ्री असं कधी डिक्लेअर केलं होतं? ऑप्शन्स आर 2010, 2012, 2014 अँड 2016. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज 2014. 2014 साली इंडिया हा पोलिओ फ्री देश बनला, कंट्री बनला आणि हे जे सर्टिफाईड होतं तर ते WHO कडून सर्टिफाईड होतं. समजलं? त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन, टीबी इज कॉज बाय विच बॅक्टेरिया? ई कोली, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, सॅल्मोनेला, स्टॅफिलोकोकस. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. टीबी हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या बॅक्टेरियामुळे होतो आणि मेनली टीबीचं काम जे असतं ते लंग्सला अफेक्ट करायचं असतं. सो तो मेनली लंग्सला अफेक्ट करतो. आता तुम्ही इकोली हा जर म्हटलात तर हे एक इंटेस्टायनल इन्फेक्शन आहे. त्याच्यानंतर सॅल्मोनेला म्हटलात तर ते टायफॉइडचं आहे आणि स्टॅफिलो
कोकस हा जो आहे तर तो स्किन इन्फेक्शन्स आहे. स्किन इन्फेक्शन साठी रिस्पॉन्सिबल असतो. नेक्स्ट क्वेश्चन, डॉट्स इज यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर, HIV, TB, मलेरिया. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी सी विच इज TB. डॉट्स म्हणजे काय तर डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स आणि हे TB ट्रीटमेंटसाठी यूज केला जातो. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी. कॅन्सरसाठी कुठली ट्रीटमेंट असती तर किमोथेरपी, हे पण विचारू शकता. फक्त आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर HIV आणि मलेरियासाठी कोणती ट्रीटमेंट असती तर अँटी मलेरियल्स. नेक्स्ट क्वेश्चन, नॅप डील्स विथ विच डिसीज. ऑप्शन्स आर कॅन्सर, TB, एड्स आणि त्यानंतर आहे मलेरिया. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज एड्स. NACP स्टँड फॉर नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम. आता हे कशासोबत डील करतं तर HIV, एड्स सोबत हे डील करतं. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, HIV स्प्रेड्स थ्रू मॉस्किटो, टच, अनसेफ सेक्स, शेअरिंग फूड. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, आयुष्यमान भारत वॉज लॉन्च इन. ऑप्शन्स आर 2015, 2016, 2018 and 2020. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज 2018. आयुष्यमान भारत हे 2018 साली लॉन्च केलं होतं आणि हे वर्ल्ड मधला लार्जेस्ट हेल्थ इन्शुरन्स स्कीम होती. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. यामध्ये गरिबांसाठी मोफत उपचार केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, PMJ प्रोव्हाइड्स इन्शुरन्स ऑफ 1 लाख, 2 लाख, 3, 5 लाख. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी विच इज 5 लाख. PMJ गिव्स 5 लाख इन्शुरन्स पर फॅमिली पर इयर. ही एक कॅशलेस ट्रीटमेंट आहे. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. शेअरिंग इन्फॉर्मेशन विथ टीम शोज. टीम सोबत आपण जी इन्फॉर्मेशन शेअर करतो त्याला एक्झॅक्टली काय म्हणतात, ते काय शो करतं असं विचारलंय. ओके, आता माहिती शेअर करणं म्हणजेच काय असतं तर एक टीम वर्क असतं. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, रिमेनिंग काम इन इमर्जन्सीज शोज. करेक्ट ऑप्शन काय असेल इथे बी विच इज इमोशनल स्टॅबिलिटी. कारण इमर्जन्सी कंडिशन मध्ये शांत राहणे, काम राहणे, इमोशनली स्टेबल राहणं हे खूप महत्वाचं राहतं. त्याच्यामुळे इमोशनल स्टॅबिलिटी इथे करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन, फेशियल एक्सप्रेशन्स आर एक्झाम्पल ऑफ. फेशियल एक्सप्रेशन हे कशाच एक्झाम्पल आहे विचारलंय तर फेशियल एक्सप्रेशन हे कम्युनिकेट करायसाठी एक फिलिंग आहे, म्हणजे विदाउट वर्ड. आता आपल्याकडे न बोलता फेशियल एक्सप्रेशन फक्त शो करून आपण जे बोलतो तर ते नॉन वर्बल कम्युनिकेशन मध्ये येतं. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल सी. वर्बल कम्युनिकेशन मध्ये फक्त वर्ड्स यूज केले जातात, यूज वर्ड्स. रिटन कम्युनिकेशन मध्ये टेक्स्ट असतो आणि टेलिफोनिक कम्युनिकेशन मध्ये व्हॉइस असतो फक्त. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन, प्रॉपर डॉक्युमेंटेशन इन्शुअर्स. ऑप्शन्स आर वेस्टेज ऑफ टाइम, लीगल अँड सेफ केअर, कन्फ्युजन, डिले. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज लीगल अँड सेफ केअर. आता डॉक्युमेंटेशन कशामध्ये हेल्प करतं तर इन लीगल प्रोटेक्शन, इन कंटिन्युटी अँड पेशंट सेफ्टी. या सगळ्यांमध्ये प्रॉपर डॉक्युमेंटेशन गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेनिंग साइड इफेक्ट्स ऑफ ड्रग शोज. ड्रगचे साइड इफेक्ट्स एक्सप्लेन करणं हे काय शो करतं. ऑप्शन्स आर ऑटोनॉमी, व्हॅरासिटी, जस्टिस, कॉन्फिडेन्शियालिटी. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज व्हॅरासिटी. तर व्हॅरासिटी म्हणजे काय, टेलिंग द ट्रूथ म्हणजे खरं सांगणे. When a nurse explains side effects of drug, she is being honest with the patient. Next question, nursing behavior should always be casual, emotional, ethical and professional, authoritative.
तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज इथिकल अँड प्रोफेशनल. एक जी नर्स असते ती नेहमी इथिक्स फॉलो केले पाहिजेत, रूल्स फॉलो केले पाहिजेत आणि प्रोफेशनलिझम असलं पाहिजे तिच्यामध्ये. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. पेशंट सेंटर केअर फोकसेस ऑन डिसीज, डॉक्टर, पेशंट नीड्स, हॉस्पिटल रूल्स. मित्रांनो पहा, हे जे सगळे क्वेश्चन्स आहेत ते थेरॉटिकल बेस आहेत. यामध्ये नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये सिच्युएशनल क्वेश्चन्स देखील विचारले जातात आणि काही इयर म्हणजे नॅशनल प्रोग्राम्स बद्दल विचारले जातात, डेट्स विचारले जातात, इयर विचारले जातात किंवा एखादा प्रोग्राम का रन होतोय हे देखील विचारले जातं. म्हणजे जनरल नॉलेज सहित सगळ्या गोष्टींचं तुमचं नॉलेज नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये चेक केलं जातं. सो एक परफेक्ट गायडन्स असणं गरजेचं आहे. नॉट ओनली फॉर नर्सिंग ऍप्टिट्यूड पण इव्हन फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश, ग्रामर या सगळ्या सब्जेक्टसाठी गायडन्स असणं गरजेचं आहे आणि ते आपल्या एकाच प्लॅटफॉर्मवरती मिळते, ते म्हणजे ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तर लवकरात लवकर कोर्स जॉईन करा, कारण 2 ते 3 दिवस राहिलेत क्रॅश कोर्ससाठी आणि नियरली 60 डेज राहिलेत एक्झामसाठी. सो 60 डेज मध्ये आपण कम्प्लीट सिलेबस कव्हर करणार आहोत. इथे ऑप्शन्स काय पहा, डिसीज, डॉक्टर, पेशंट नीड्स, हॉस्पिटल रूल्स. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज पेशंट नीड्स. त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल सी. पेशंट सेंटर केअर म्हणजे काय, तर केअर बेस्ड ऑन पेशंट्स नीड, इट्स हिज कम्फर्ट अँड हिज व्हॅल्यूज. नेक्स्ट क्वेश्चन. प्रोटेक्टिंग पेशंट फ्रॉम हार्म इज ऑटोनॉमी, नॉन मॅलेफिशन्स, जस्टिस, फिडेलिटी. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज नॉन मॅलेफिशन्स. नॉन मॅलेफिशन्स म्हणजे काय, डू नो हार्म, म्हणजे पेशंटला कोणतीही हानी न करणे. कळलं. नेक्स्ट क्वेश्चन. अंडरस्टँडिंग पेशंट इमोशन्स रिक्वायर्स अँगर, इम्पॅथी, फिअर, ऑथॉरिटी. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज एम्पॅथी. एम्पॅथी काय हेल्प करतं नर्सला, टू अंडरस्टँड पेशंट फिलिंग्स अँड इमोशन्स व्हेरी डीपली. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन. डॉक्युमेंटेशन इन नर्सिंग इज इम्पॉर्टंट बिकॉज ऑप्शनल, इम्प्रूव्ह कम्युनिकेशन, सेफ्टी, कन्फ्युजिंग और टाइम वेस्टिंग. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज इम्प्रूव्ह कम्युनिकेशन अँड सेफ्टी. डॉक्युमेंटेशन कशासाठी हेल्प करतं, फॉर क्लिअर कम्युनिकेशन, कंटिन्युटी ऑफ केअर अँड पेशंट सेफ्टी. नेक्स्ट क्वेश्चन. इमोशनल सपोर्ट इज पार्ट ऑफ फिजिकल केअर, सायकोलॉजिकल केअर, सोशल केअर, स्पिरिच्युअल केअर. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज सायकोलॉजिकल केअर. इमोशनल सपोर्ट पेशंटला कशामध्ये हेल्प करतं, तर मेंटली आणि इमोशनली दोन्ही पण. आणि हे कशामध्ये येतं, तर सायकोलॉजिकल केअर मध्ये येतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. इथिकल नर्सिंग प्रॅक्टिस इन्क्लूड्स एक्सेप्टिंग ब्रीफ्स, रिस्पेक्टिंग डिग्निटी, निग्लेक्ट, केअरलेसनेस. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज रिस्पेक्टिंग डिग्निटी. आता इथिकल नर्सिंग म्हणजे काय असतं, तर रिस्पेक्टिंग पेशंट डिग्निटी, प्रायव्हसी अँड इट्स हिज राईट्स. नेक्स्ट क्वेश्चन. अडॅप्टिंग टू न्यू टेक्नॉलॉजी शोज फिअर, फ्लेक्झिबिलिटी, रेझिस्टन्स, नेग्लिजन्स. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय, एक्सेप्टिंग चेंज अँड लर्निंग न्यू थिंग्स युझिंग न्यू टेक्नॉलॉजी शोज अ नर्स इज व्हेरी फ्लेक्झिबल. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. मोस्ट इम्पॉर्टंट रोल इन इमर्जन्सी इज पेपरवर्क, क्विक केअर अँड डिसिजन्स, काउन्सिलिंग, टीचिंग. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज क्विक केअर अँड डिसिजन्स. इमर्जन्सीमध्ये फास्ट ऍक्शन आणि क्विक डिसिजन लाईफ सेव्ह करू शकतात, त्याच्यामुळे हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रोल आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच व्हायलेट्स पेशंट्स राईट. ऑप्शन्स आर प्रायव्हसी, शेअरिंग डेटा पब्लिकली, कन्संट, एक्सप्लेनेशन. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज शेअरिंग डेटा पब्लिकली. पेशंट इन्फॉर्मेशन मस्ट बी प्रायव्हेट. आता जर ती इन्फॉर्मेशन जर शेअर केली पब्लिकली तर हे खूप चुकीचं आहे आणि इलिगल देखील आहे. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल डी. मोटिवेटिंग पेशंट टू फॉलो ट्रीटमेंट शोज. ऑप्शन्स आर सिम्पथी, लिडरशिप, डिसिप्लिन, ऑथॉरिटी. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज लिडरशिप. मोटिवेटिंग पेशंट शोज द नर्स गाईड्स अँड इन्फ्लुएन्सेस पॉझिटिव्हली. आता पेशंटला
जर ट्रीटमेंट पाळायची असेल तर प्रेरणा देणे म्हणजेच लिडरशिप गरजेची असते. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. मोटिवेशन इक्वल्स टू लिडरशिप क्वालिटी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वालिटी नर्सिंग केअर इम्प्रूव्स विथ. ऑप्शन्स आर पुअर कम्युनिकेशन, टीमवर्क, लॅक ऑफ ट्रेनिंग, निग्लेक्ट. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज टीमवर्क. जेव्हा सगळे नर्सेस सोबत काम करतात तेव्हा केअर बिकम सेफ अँड इफेक्टिव्ह. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. एक्सेप्टिंग फीडबॅक पॉझिटिव्हली शोज. फीडबॅक एक्सेप्ट करणं हे काय शो करतं? ऑप्शन्स आर वीकनेस, प्रोफेशनल ग्रोथ, पियर, निग्लिजन्स. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल बी विच इज प्रोफेशनल ग्रोथ. कारण फीडबॅक एक्सेप्ट करणं हे कशासाठी हेल्प करतं तर नर्सला त्याच्या स्किल्स इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि त्यासोबतच त्यांचं बिहेवियर इम्प्रूव्ह करण्यासाठी हेल्प करतं. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन. रिड्युसिंग पेशंट एन्झायटी नीड्स. हार्श लँग्वेज, थेरपेटिक कम्युनिकेशन, इग्नोरिंग, रशिंग. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज थेरपेटिक कम्युनिकेशन. थेरपेटिक कम्युनिकेशन म्हणजे काय तर काम राहणं, काइंड राहणं आणि सपोर्टिव्ह टॉक म्हणजे सपोर्टिव्ह बोलणं हे खूप गरजेचं असतं. नेक्स्ट क्वेश्चन. हॉस्पिटल पॉलिसीज एन्श्योर. ऑप्शन्स आर कंट्रोल, सेफ्टी अँड स्टँडर्ड केअर, पनिशमेंट, पियर. मित्रांनो पहा, मी तुम्हाला आधी पण सांगितलं आणि आता पण सांगते, प्रत्येक क्वेश्चन हा अशाच टाईपचा असतो. यासोबतच फंडामेंटल, बेसिक फंडामेंटल येतं नर्सिंग अप्टिट्यूडचं, नॅशनल प्रोग्राम्स येतात, त्यासोबत अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत बेसिक, आणि यासोबतच सिच्युएशनल क्वेश्चन्स विचारले जातात नर्सिंग अप्टिट्यूड मध्ये. हे सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. एक्झॅक्ट सिलेबस माहिती करून घ्या प्रत्येक सब्जेक्टचा. त्यानंतर व्यवस्थित प्लॅन करून रोज 1 ते 2 चॅप्टर कव्हर करून तुम्हाला सिलेबस हा कम्प्लीट करायचा आहे. आता आम्ही जी बॅच लॉन्च केली त्यामध्ये तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी सहित टेस्ट सिरीज, प्रॅक्टिस सेशन्स, एमसीक्यूज, क्वेश्चन बँक या सर्व गोष्टी मिळणार आहेत. सो तो एक तुमच्याकडे ऑप्शन बेस्ट असेल आणि परफेक्ट असेल, जेणेकरून तुम्हाला 100% गायडन्स आणि 100% रिझल्ट मिळेल. आता हा जो क्वेश्चन आहे तर हा क्वेश्चन किंवा नर्सिंग अप्टिट्यूडचे जे पण क्वेश्चन्स आहेत तर ते विदाऊट अभ्यास, विदाऊट गायडन्स सॉल्व्ह नाही होणार. त्याच्यासाठी परफेक्ट गायडन्स हे लागतंच. आता इथे पहा, हॉस्पिटल पॉलिसीज एन्श्युअर, कंट्रोल, सेफ्टी अँड स्टँडर्ड केअर, पनिशमेंट, पियर. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज सेफ्टी अँड स्टँडर्ड केअर. हॉस्पिटल पॉलिसीज काय मेंटेन करतात तर पेशंटची सेफ्टी आणि युनिफॉर्म केअर. त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. ॲबिलिटी टू प्रायोरिटाइज केअर इज प्लॅनिंग, टाइम मॅनेजमेंट, डेलिगेशन, ऑथॉरिटी. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट कशासाठी हेल्प करतं नर्सला तर कोणतं काम पहिल्यांदा करायचं, कारण इम्पॉर्टन्स नुसार, प्रायोरिटीनुसार ते काम करावं लागतं नर्सेसला. त्याच्यामुळे टाइम मॅनेजमेंट इज प्रायोरिटाइज केअर. नेक्स्ट क्वेश्चन. स्पीकिंग फॉर पेशंट राईट्स इज ऍडव्होकेसी, ऑटोनॉमी, फिडेलिटी, सिम्पथी. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए विच इज ऍडव्होकेसी. ऍडव्होकेसी म्हणजे काय, स्टँडिंग अप अँड स्पीकिंग फॉर द पेशंट्स राईट, म्हणजे पेशंटच्या हक्कासाठी आवाज उठवणे. नेक्स्ट क्वेश्चन. काम बिहेवियर इन कॉन्फ्लिक्ट शोज. ऑप्शन्स आर इमोशनल इंटेलिजन्स, पियर, निग्लेक्ट, ऑथॉरिटी. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए विच इज इमोशनल इंटेलिजन्स. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय, कंट्रोलिंग इमोशन्स अँड रिॲक्टिंग कामली, म्हणजे जे आपल्या इमोशनल फिलिंग्स असतात किंवा इमोशन्स असतात तर त्याला कंट्रोल करून शांतपणे रिॲक्ट करणं एखाद्या सिच्युएशनला. नेक्स्ट क्वेश्चन. पेशंट सॅटिस्फॅक्शन डिपेंड्स ऑन हॉस्पिटल साईज, नर्स ॲटिट्यूड अँड केअर, कॉस्ट, इक्विपमेंट. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज नर्स ॲटिट्यूड अँड केअर. आता पेशंट सॅटिस्फाईड केव्हा फील करतो, जेव्हा नर्स ही काइंड असते, केअरिंग असते आणि रिस्पेक्टफुल असते. नेक्स्ट क्वेश्चन. प्रोफेशनल बाउंड्रीज मीन टू फ्रेंडली, अप्रोप्रिएट रिलेशनशिप, अवॉइडिंग पेशंट, पर्सनल शेअरिंग. तर इथे करेक्ट ऑप्शन काय असेल ऑप्शन बी विच इज अप्रोप्रिएट रिलेशनशिप. प्रोफेशनल बाउंड्री म्हणजे काय असतं, किपिंग अ रिस्पेक्टफुल, लिमिटेड नर्स पेशंट रिलेशनशिप, म्हणजे नर्स पेशंट या दोघांमधलं जे रिलेशन असतं तर ते व्यवस्थित ठेवणं,
लिमिटेड ठेवायचा आणि रिस्पेक्टफुल ठेवायचा. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी अप्रोप्रिएट रिलेशनशिप. Which organization declared 2024-30 as the Decade of Healthy Aging Initiative continuation globally? Options are World Health Organization, UNICEF, World Bank, UNESCO. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए विच इज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन विच इज ऑल्सो नोन ॲज WHO. आता हेल्थ रिलेटेड जे पण गोष्टी असतात, जे पण डिसिजन्स घ्यायचं काम करतं ते WHO करतं. WHO हेल्थ रिलेटेड जे डिसिजन्स असतात ते सँक्शन करतं. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. आता मित्रांनो WHO याचं जे हेडक्वार्टर आहे ते जेनोवा स्वित्झर्लंडला आहे आणि वर्ल्ड हेल्थ डे हा 7 एप्रिलला सेलिब्रेट केला जातो. हा देखील क्वेश्चन विचारला जातो. ही गोष्ट सुद्धा एक्स्ट्रा नॉलेजसाठी लक्षात ठेवा. आता रिमेनिंग जे ऑप्शन्स आहेत तर ते कशासाठी काम करतात? युनिसेफ हा मेनली चिल्ड्रन आणि मदर्ससाठी काम करतो. त्यानंतर आहे वर्ल्ड बँक फोकसेस ऑन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड लोन्स. अँड युनेस्को हे कशासाठी काम करतं? इट वर्क्स इन एज्युकेशन, सायन्स अँड कल्चर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Which country became the first to approve a personalized mRNA cancer vaccine trial in 2025? Options are USA, UK, Germany, Japan. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज UK. Which stand for United Kingdom. It approved trials for personalized mRNA cancer vaccines. These vaccines are mainly specifically for each patient's tumor. So the correct option is option B. Okay, next question. India launched which digital platform to store citizens' health records under the Ayushman Bharat Digital Mission? Options are Health Locker, Abha ID, DigiCare Portal, Bharat Health Card. So the correct option is option B, which is Abha ID. Abha is stand for Ayushman Bharat Health Account. It provides a unique digital health ID for every citizen. It stores medical history, prescriptions, lab reports, all these things. कळतं का? So the correct option is option B. Next question. Which disease elimination target year has India set under the TB Mukt Bharat mission? Options are 2027, 30, 2025 and 35. So the correct option is option C, which is 2025. TB Mukt Bharat mission हे रिलेटेड आहे याच्याशी. India aims to eliminate tuberculosis by 2025. which is 5 years earlier than the global target 2030. आता ग्लोबल टार्गेट होतं आपलं ट्युबरक्युलोसिसचं जे 2030 होतं, पण त्याच्या 5 वर्षाआधी आपण इंडियाने एम केलं की ट्युबरक्युलोसला एलिमिनेट करायचं. ट्युबरक्युलोसिस इज स्टँड फॉर टीबी ऑल्सो. ओके, आणि टीबी बॅक्टेरियामुळे ट्युबरक्युलोसिस होतो. टीबी बॅक्टेरिया कोणता? तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, अँड इट मेनली अफेक्ट्स लंग्स. नेक्स्ट क्वेश्चन. Which vaccine developed in India was used widely during the COVID-19 vaccination program? So the correct option is Covaxin, which is option A. Covaxin was developed by Bharat Biotech in India. It is widely used in India's vaccination program. Next question. World Health Organization declared which disease a public health emergency in 2024 again due to global spread? Options are Nipah. नेक्स्ट आहे मंकी पॉक्स, डेंग्यू, एबोला. ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज मंकी पॉक्स. इट इज डिक्लेअर बाय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अँड ऑफिशियल नेम असतं याचं तर एमपॉक्स. कळतंय? एमपॉक्स स्प्रेड इन सेव्हरल कंट्रीज अगेन अँड दॅट्स वाय WHO डिक्लेअर इट पब्लिक हेल्थ इमर्जन्सी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी विच इज मंकी पॉक्स. मंकी पॉक्स कशाने स्प्रेड होतं? तर क्लोज कॉन्टॅक्टनी, बॉडी फ्लुइड्सनी आणि कंटामिनेटेड मटेरियल्सनी स्प्रेड होतं. हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. सो हा पॉइंट देखील लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. विच इंडियन इन्स्टिट्यूट डेव्हलप अन AI सिस्टीम फॉर अर्लियर कॅन्सर डिटेक्शन इन 2025? ऑप्शन्स आर IIT मद्रास, एम्स दिल्ली, IISc Bangalore, DRDO. So the correct option is option A, which is IIT Madras, which stand for Indian Institute of Technology Madras. It developed AI technology to detect cancer early, and this AI analyzes medical images and patient data. म्हणजे ही जी AI सिस्टीम होती तर ती मेडिकलचे जे इमेजेस असतात, वेगवेगळे एक्सरे किंवा जे पण इमेजेस असतात तर त्याला अनालाइज करतं आणि त्यासोबतच मेडिकलचा पेशंटचा जो डेटा असतो तर तो देखील अनालाइज करायचं काम करतं. आता मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात, पण त्याआधी एक इन्फॉर्मेशन शेअर करायची होती. आता नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये
स्टॅटिक क्वेश्चन्स असतातच. स्टॅटिक म्हणजे काय, जे फिक्स आहेत, पण यासोबतच करंट अफेअर्स देखील मिक्स केले जातात. म्हणजे त्यामुळे आपल्याला लेटेस्ट मध्ये कोणते प्रोग्राम्स होत आहेत किंवा लॉन्च केलेत, काय गोष्टी सगळ्या म्हणजे नर्सिंग ऍप्टिट्यूड रिलेटेड ज्या पण गोष्टी आहेत तर त्या आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि त्या गोष्टी फक्त आपल्या कोर्समुळे तुम्हाला कव्हर होऊ शकतात आणि त्यामुळे आपला कोर्स तुम्ही जॉईन करायला हवा. आता इथे काय, विच डे इज सेलिब्रेटेड ग्लोबली ॲज इंटरनॅशनल नर्सेस डे? ऑप्शन्स आर 7 एप्रिल, 12 मे, 1 December, 24 March. So the correct option is option B, which is 12 May. 12 May is celebrated on birthday of Florence Nightingale. She is known as founder of modern nursing. हे फाउंडेशन ऑफ नर्सिंग या टॉपिक मध्ये येतं. सो ही गोष्ट लक्षात असायला पाहिजे. 7 एप्रिल आपल्याला माहिती आहे वर्ल्ड हेल्थ डे असतो. 1 डिसेंबरला वर्ल्ड एड्स डे असतो आणि 24 मार्चला वर्ल्ड टीबी डे असतो. कळत आहे? आणि फ्लोरेन्स नायटिंगल यांना लेडी विथ द लॅम्प असं देखील म्हटलं जातं. हा सुद्धा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, सो नोट करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, विच व्हायरस कॉज द निफा आउटब्रेक रिपोर्टेड इन केरला इन रिसेंट इयर्स? ऑप्शन्स आर पैरामाइक्सोवायरस, कोरोना वायरस, रेट्रोवायरस, एडेनोवायरस. So the correct option is option A, which is paramyxovirus. Next question, which international organization leads the global polio eradication initiative? Options are WHO, World Bank, UNDP, UNESCO. So the correct option is option A, which is World Health Organization. WHO leads the global polio eradication initiative. याचं एम काय असतं तर पोलिओला वर्ल्ड वाईडली एलिमिनेट करायचं. ओके, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. विच इंडियन ऑर्गनायझेशन कंडक्ट्स मोस्ट मेडिकल रिसर्च इन इंडिया? ऑप्शन्स आर ICMR, एम्स, DRDO, इस्रो. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज ICMR. ICMR is stand for Indian Council of Medical Research, which is the top medical research organization in India. आता हे कशावरती काम करतं तर डिसीजेस, वॅक्सिन्स, पब्लिक हेल्थ रिसर्च या सर्व गोष्टींसाठी हे काम करतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच डिसीज इज ऑल्सो कॉल्ड द सायलेंट किलर ड्यू टू लॅक ऑफ सिम्पटम्स? ऑप्शन्स आर डायबिटीज, हायपरटेन्शन, ट्युबरक्युलोसिस, मलेरिया. तिथे करेक्ट ऑप्शन काय असेल ऑप्शन बी, विच इज हायपरटेन्शन. हायपरटेन्शन म्हणजे काय तर हाय ब्लड प्रेशर म्हणजे हाय बीपी. यालाच सायलेंट किलर म्हणतात का, कारण याचे लोकांमध्ये जास्त सिम्पटम्स लगेच दिसत नाहीत, त्याच्यामुळे याला सायलेंट किलर असं म्हटलं जातं. ओके, हायपरटेन्शनमुळे काय होतं तर स्ट्रोक होतो, हार्ट अटॅक होतं, किडनी फेल्युअर होतं. नेक्स्ट क्वेश्चन, विच कंट्री लॉन्च द फर्स्ट मलेरिया वॅक्सिन वाइडली यूज इन आफ्रिका? ऑप्शन्स आर UK, USA, चायना, इंडिया. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए, विच इज UK. युनायटेड किंगडम म्हणजेच UK यांनी RTS आणि यस या मलेरियाच्या वॅक्सिन डेव्हलप केल्या होत्या अँड इट इज ऑल्सो यूज इन आफ्रिका कंट्रीज टू प्रोटेक्ट चिल्ड्रन फ्रॉम मलेरिया. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए, विच इज UK. आता जर आपल्याला क्वेश्चन मध्ये असं विचारलं की मलेरिया हा कशामुळे, कोणत्या बॅक्टेरियामुळे किंवा कोणत्या मॉस्किटोमुळे स्प्रेड होतो, तर त्याचा आन्सर असेल अॅनाफिलस मॉस्किटो. नेक्स्ट क्वेश्चन, which program provides free health insurance up to 5 lakh to poor families in India? Options are Ayushman Bharat, Jan Dhan Yojana, Ujjwala Yojana, PM Kisan. इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज आयुष्यमान भारत. आयुष्यमान भारत हे 5 लाख हेल्थ इन्शुरन्स पर फॅमिलीला प्रोव्हाइड करतं दरवर्षी आणि याच योजनेला आपण PMJAY असं सुद्धा म्हणतो, PMJ, विच स्टँड्स प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. Next question, which disease is observed globally on World AIDS Day? Options are tuberculosis, AIDS, malaria, cancer. So the correct option is option B, which is AIDS. World AIDS Day is observed on 1st of December every year. So the correct option is option B. हा डे आपण कशामुळे सेलिब्रेट करतो तर HIV किंवा एड्स याबद्दल लोकांना माहिती व्हावी, त्याच्यामुळे आपण एड्सचा जो वर्ल्ड डे आहे, वर्ल्ड एड्स डे, तो सेलिब्रेट करत असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, which organization releases the World Health Statistics report every year? Options are World Health Organization, UNESCO, UNICEF, WHO Foundation. So the correct option is option World Health Organization, which is A.
The World Health Statistics report is published every year by the World Health Organization. It provides global health data like life expectancy, along with that disease statistics, and also mortality rates. So the correct option is option A, World Health Diseases. Next question. Which Indian state launched the Mukhyamantri Health Insurance Scheme recently? Options are Maharashtra, Rajasthan, Tamil Nadu, Gujarat. So the correct option is option C, which is Tamil Nadu. Tamil Nadu introduced Chief Minister's Comprehensive Health Insurance Scheme, which provides free medical treatment for poor families. Next question पहा. Which virus caused the COVID-19 pandemic? COVID-19 हे कोणत्या व्हायरसमुळे झालं होतं असं विचारलंय. इथे ऑप्शन्स आहेत SARS-CoV-2, H1N1, एबोला व्हायरस, झिका व्हायरस. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. आणि हे कोणत्या फॅमिलीमधून बिलॉंग करतं तर कोरोना व्हायरस फॅमिलीचं नाव सुद्धा विचारलं जातं. आता बाकीच्या ऑप्शन्स पाहूयात. H1V1 हे काय स्प्रेड करतं तर स्वाईन फ्लू. एबोला व्हायरस काय कॉज करतं तर एबोला हेमोरॅगिक फीवर. इथे लिहून देते म्हणजे तुम्हाला नोट डाऊन करायला इझी राहील. फीवर. ओके. झिका व्हायरस काय स्प्रेड करतं? इट इज स्प्रेड बाय हाय डिसीज म्हटलं तरी चालतं. आणि कशामुळे स्प्रेड होतं तर मॉस्किटोजमुळे स्प्रेड होतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Which country successfully conducted the first pig to human kidney transplant in 2024? Options are USA, Japan, Germany, South Korea. So the correct option is option A, which is United States. म्हणजे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज USA. आता इथलचे जे सायंटिस्ट आहेत युएसएचे, त्यांनी फर्स्ट सक्सेसफुल पिक टू ह्युमन किडनी ट्रान्सप्लांट परफॉर्म केलं होतं. आणि ही जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं झेनो ट्रान्सप्लांटेशन. ओके. झेनो ट्रान्सप्लांटेशन म्हणजे काय तर ॲनिमल ऑर्गन ह्युमन मध्ये ट्रान्सप्लांट केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. Which health campaign focuses on reducing maternal mortality in India? Options are Janni Suraksha Yojana, Beti Bachao, Poshan Abhiyan, Jal Jeevan Mission. इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज जननी सुरक्षा योजना. आता ही जी स्कीम आहे ती एनकरेज करते कोणाला तर ज्या इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी असतात हॉस्पिटल्समध्ये त्यांना. आणि यांचं एक्झॅक्ट गोल काय असतं टू रिड्यूस मॅटर्नल अँड इन्फंट मोर्टॅलिटी. आता पहा, मॅटर्नल मोर्टॅलिटी म्हणजे काय तर मातृ मृत्यूदर. आणि इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी हे काय रिड्यूस करतं तर जे कंटिन्यू प्रेग्नंट वुमेन्सची डेथ होती तर त्याला रिड्यूस करायचं काम करतं. नेक्स्ट क्वेश्चन. Which international day spreads awareness about tuberculosis? Options are 24 March, 1st December, 7th April, 10th October. आता पहा मित्रांनो, प्रत्येक गोष्ट इथे तुमची म्हणजे बरेचसे असे क्वेश्चन्स आहेत नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये जे करंट अफेअर्स सोबत लिंक केलेले आहेत. सो तुम्हाला बेसिक नॉलेज तर लागतं, स्टॅटिक नॉलेज तर लागतं, त्यासोबतच करंट अफेअर्स देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि एक्झॅक्टली कुठून कसा टाईपचा क्वेश्चन येतो यासाठी तुम्हाला गायडन्सची प्रॉपर गरज आहे आणि ती ग्लोबल ऑनलाईन कडून मिळू शकते. सो तुम्ही तो कोर्स हा नक्कीच जॉईन करू शकता. आता इथे करेक्ट आन्सर काय असेल 24 मार्च, जो वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. आता हे कशासाठी सेलिब्रेट करतात तर वर्ल्ड हेल्थ डे सगळे तर त्या डिसीजेस बद्दल अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी. ओके. 1st डिसेंबर आपल्याला माहिती या लेक्चरमध्येच आपण पाहिलं होतं वर्ल्ड एड्स डे आहे. त्यानंतर 7 एप्रिलला हेल्थ डे आहे, वर्ल्ड हेल्थ डे. आणि 10th ऑफ ऑक्टोबरला मेंटल हेल्थ डे आहे, वर्ल्ड मेंटल हेल्थ डे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Which Indian scheme aims to improve nutrition for children and mothers? Options are Poshan Abhiyan, Ayushman Bharat, Jal Jeevan Mission, Skill India. So the correct option is option A, which is Poshan Abhiyan. आता हे कशासाठी लॉन्च केलं होतं टू फाईट माल न्यूट्रिशन इन इंडिया. आणि हे मेनली चिल्ड्रन, प्रेग्नंट वुमेन आणि लॅक्टेटिंग मदर्स यांच्यावरती फोकस करतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Which disease is transmitted by Aedes mosquito? Options dengue, malaria, typhoid, cholera. So the correct option is option A, which is dengue. डेंग्यू हा एडिस मॉस्किटोमुळे स्प्रेड होतो. आणि हे जे मॉस्किटो असतात तर ते डे टाइम मध्ये बाईट करतात. नेक्स्ट क्वेश्चन.
Which disease elimination goal was announced globally by WHO by 2030? Options are AIDS, tuberculosis, hepatitis, all of these. So the correct option is option D, which is all of these. Okay. Next question. Which country developed the first approved malaria vaccine RTS? Yes. So the correct option is option A, which is UK. The RTS malaria vaccine was developed by GlaxoSmithKline in the United Kingdom. So the correct option is option A. Aptitude हा सेक्शन पाहूयात. इथे फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग क्लस्टर ऑफ डेटा बिलॉंग टू मॅस्लोज हायरार्ची ऑफ नीड्स. इथे करेक्ट ऑप्शन्स आहेत लव्ह अँड बिलॉंगिंग, सायकोलॉजिक नीड्स, थर्ड आहे सेल्फ ऍक्च्युअलायझेशन अँड फोर्थ आहे ऑल ऑफ द अबाव. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑल ऑफ द अबाव. मॅस्लोज हायरार्ची याच्या नीड्स मध्ये सर्व गोष्टी इन्क्लूड असतात. यासोबतच सेफ्टी नीड सुद्धा गरजेचं असतात आणि इस्टीम देखील गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द नर्स रोल इन द हेल्थ प्रमोशन. आता इथे पहा, थोडंसं ट्रिकी क्वेश्चन आहे, तुम्हाला वाटेल. आता इथे ऑप्शन्स आहेत हेल्थ रिस्क अप्रेझल, नंतर आहे टीच द क्लायंट टू बी इफेक्टिव्ह हेल्थ कन्झ्युमर, वर्क साईट वेलनेस. आता हे तीनही गोष्टी नर्स करतात, हे नर्सचं काम आहे. पण इथे असा ऑप्शन नाहीये की ऑल ऑफ द अबव. हा क्वेश्चन मुद्दामून घेतलेला आहे. आता अशा टाईपचा जर क्वेश्चन आला एक्झाम मध्ये तर तुम्ही काय करायला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही हा क्वेश्चन अटेम्प्ट करायला पाहिजे. म्हणजे मग तुम्ही कुठलं का ऑप्शन टिक करणार, कुठलाही एक ऑप्शन तुम्हाला टिक करायचं आहे या चार पैकी. म्हणजे कसं होतं, जर तुम्ही एकही ऑप्शन जर टिक केलेला नसेल तर तुम्हाला बोनस मार्क हा मिळत नाही. हा क्वेश्चनचे ऑप्शन चुकीचे आहेत. सो सीईटी सेल आपल्याला बोनस मार्क देते. पण तुम्ही जर क्वेश्चन अटेम्प्ट केलेला नसेल तर तो बोनस मार्क तुम्हाला मिळत नाही. त्याच्यामुळे क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे. आता इथे ऑल ऑफ द अबाव हा क्वेश्चन ऑप्शन हा बरोबर असला असता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, इट इज डिस्क्राइब as a collection of people who share some attributes of their lives: family, illness, community, nursing. So the correct option is option C, which is community. Community is nothing but a group of people sharing common characteristics like location, culture, lifestyle, all these things. Okay. Next question, 5 teaspoon is equivalent to how many milliliters. इथे आपल्याला कन्वर्जन यायला हवं, मेजरमेंट कन्वर्जन. 1 tablespoon is equal to 5 ml असतं. मग 5 tablespoon किती येणार, तर 25 ml. दॅट्स इट. किती सोपं होतं. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, द नर्स मस्ट व्हेरीफाय द क्लायंट्स आयडेंटिटी बिफोर ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ मेडिकेशन. विच ऑफ द फॉलोइंग, विच ऑफ द सेफ्टी वे टू आयडेंटिफाय द क्लायंट. आता इथे करेक्ट ऑप्शन्स आहेत, आस्क द क्लायंट फॉर हिज नेम, check the client's identification band, state the client's name aloud and have the client repeat it, check the room number. आता इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज check the client's identification band. हॉस्पिटलमध्ये मिस्टेक करणं हे खूप डेंजरस असू शकतं. त्याच्यामुळे आयडेंटिफिकेशन हे गरजेचं आहे ऍक्युरेशन साठी आणि रिलायबल साठी. त्याच्यामुळे आयडेंटिफिकेशन बँड हा गरजेचा आहे क्लायंटचा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज ऑफ हँड वॉशिंग. ऑप्शन्स आर टू प्रमोट हँड सर्क्युलेशन, टू प्रिव्हेंट द ट्रान्सफर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, टू अवॉइड टचिंग द क्लायंट विथ अ डर्टी हँड, टू प्रोव्हाइड कम्फर्ट. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी, विच इज टू प्रिव्हेंट द ट्रान्सफर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मेन पर्पज काय असतं हँड वॉशिंगचा, तर इन्फेक्शन स्प्रेड होण्यापासून कंट्रोल करणं किंवा स्टॉप करणं. बरोबर आहे. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन, अन इन्स्ट्रुमेंट यूज फॉर ॲस्कल्टेशन इज पर्कशन हॅमर, ऑडिओमीटर, स्टेथोस्कोप, स्पॅगो, मॅनोमीटर. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी, विच इज स्टेथोस्कोप. आता ॲस्क्युलेटेशन याचा अर्थ काय होतो, बॉडीचे साऊंड ऐकणे, आणि ते कशा थ्रू ऐकलं जातं, तर स्टेथोस्कोप. हॉस्पिटलमध्ये गेलात, पहिल्यांदा आपले हार्टबीट चेक केले जातात, म्हणजेच काय बॉडीचं साऊंड चेक केले जातं, आणि ते जे इन्स्ट्रुमेंट असतं त्याला आपण काय म्हणतो, स्टेथोस्कोप. माहिती सगळ्यांना, लिसनिंग डिव्हाइस आहे. आता काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बरेचसे रिअल ऍप्लिकेशन असतात. पर्कशन हॅमर
याचा अर्थ काय होतो की टॅप करणं. ऑडिओमीटर, ऑडिओमीटरचं काय काम असतं? आता मित्रांनो पहा, बऱ्याचशाही गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. ऑडिओमीटर ही हिअरिंग टेस्ट आहे. त्यानंतर स्पॅग्नोमॅनोमीटर याचा अर्थ काय होतो? हे कशासाठी यूज केलं जातं? तर बीपी मेजर करण्यासाठी. ओके, यासोबतच अजून काही टर्म्स इम्पॉर्टंट आहेत. इन्स्पेक्शन, इन्स्पेक्शनचा अर्थ काय होतो? पाहणे. पाल्पेशन याचा अर्थ होतो टच करणे. पर्क्युशन याचा अर्थ होतो टॅप करणे. आता पर्क्युशन हॅमर हे कशासाठी यूज केलं जातं? तर रिफ्लेक्स टेस्टसाठी यूज केलं जातं. यूज इन रिफ्लेक्स टेस्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक इन्व्हॉल्व्स द सेन्स ऑफ साईट? खालीलपैकी कोणती टेक्निक हे सेन्स साईटचं करतं? आता इथे पहा, म्हणजे एखादी गोष्टी आता पहा बऱ्याचशा टेक्निक्स असतात, जसं की इन्स्पेक्शन, पाल्पेशन, पर्क्युशन, ऑस्कल्टेशन, अशा बऱ्याचशा टेक्निक असतात. आता प्रत्येकाचा यूज पाहूयात. इन्स्पेक्शन याचा अर्थ काय होतो? तर ऑब्झर्व करणं, पाहणं. मग कोणती साईट यूज होणार? तर कोणता सेन्स यूज होणार? तर साईट. आता इथे हेच विचारलं होतं, साईट हा जो सेन्स आहे ते कोणत्या टेक्निकसाठी इन्व्हॉल्व असतो? तर इन्स्पेक्शनसाठी. सो करेक्ट ऑप्शन असेल इथे ए. नंतर आहे पाल्पेशन, याचा अर्थ काय होतो? तर टच. पर्क्युशन याचा अर्थ टॅप करणं, म्हणजे साऊंड किंवा व्हायब्रेशनसाठी हा सेन्स यूज केला जातो, साऊंड व्हायब्रेशन. आणि ऑस्कल्टेशन याचा जो मिनिंग असतो तो ऐकणे असतो. आणि तेव्हा कोणता सेन्स यूज केला जातो? तर हिअरिंग. कळतंय? ऐकणे. नेक्स्ट क्वेश्चन. विच what should the nurse do immediately before performing any procedure? Options are shut the door, wash your hands, close the curtain, break the patient. So the correct option is ऑप्शन बी, विच इज वॉश युअर हँड्स. कारण आपल्याला इन्फेक्शनला कंट्रोल करायचं असेल तर हँड वॉश करणं हे गरजेचं आहे, म्हणजे आपली हातावरची जर्म्स पेशंट पर्यंत पोहोचणार नाहीत आणि त्याच्याने इन्फेक्शन प्रिव्हेंट होतं. कारण आणि त्यासोबतच पेशंटला पण त्याचं इन्फेक्शन होत नाही त्या पेशंटचं. कारण पेशंटची केअर आणि नर्सची केअर हे दोन्ही गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. People should stay in dash to avoid from illness. Options are dirty surroundings, clean surroundings, impure air, smoky surroundings. So the correct option is option B, which is clean surroundings. क्लीन एन्व्हायरमेंट असेल तर इन्फेक्शन कमी स्प्रेड होईल, कमी इन्फेक्शन होईल. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन. When should you give rescue breathing? Options are unconscious choking victim, unconscious choking victim, conscious choking victim, unconscious choking victim, unconscious no pulse not breathing, unconscious not breathing but has a pulse. आता इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, विच इज unconscious not breathing but has a pulse. रेस्क्यू ब्रीदिंग केव्हा दिली जातं? जेव्हा पेशंटला पल्स असतात, हार्ट वर्किंग असते याचा अर्थ, पण ब्रीदिंग नसते किंवा ते ब्रीथ करू शकत नाही, तेव्हा आपण रेस्क्यू ब्रीदिंग दिली जाते. ओके, आता अजून एक टाईपची कंडिशन येऊ शकते की सीपीआर म्हणजे नो सी पल्स, पल्स पण सुरू नसेल आणि ब्रीदिंग पण नाही, नो ब्रीदिंग. तेव्हा कोणती ऍक्शन घेतली पाहिजे? तर सीपीआर दिला पाहिजे. जेव्हा पल्स प्रेझेंट असतं पण ब्रीदिंग तो घेऊ शकत नाही, तेव्हा रेस्क्यू ब्रीदिंग दिली जाते. ओके, हा सीपीआरचा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नंतर आहे इंट्राडर्मल इंजेक्शन इज गिव्हन ऍट 15 डिग्री अँगल, 30 डिग्री अँगल, 45 डिग्री अँगल, 90 डिग्री अँगल. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए, विच इज 15 डिग्री. आता इंट्रामेडल इंजेक्शन साठी वेगळा अँगल आहे, विच इज 15 डिग्री. नंतर आहे सबक्युटॅनस, याच्यासाठी 45 डिग्रीचा अँगल असतो. इथे नोट डाऊन, इथे लिहून जाते म्हणजे तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर 90 डिग्री अँगल हा केव्हा असतो? इंट्रामस्क्युलर साठी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अब्रिव्हिएशन ऑफ एसओएस मीन्स गिव्ह इमिडिएट, गिव्ह whenever necessary, at bedtime, give twice a day. करेक्ट ऑप्शन असेल इथे पहा बी, विच इज गिव्ह whenever necessary.
एसओएस म्हणजे काय? तर हा एक लॅटिन टर्म आहे आणि याचा अर्थ असा होतो की जेव्हा गरज आहे तेव्हा, म्हणजेच गिव्ह व्हेनेव्हर नेसेसरी. हा करेक्ट ऑप्शन आहे. आता आपण पेन किलर खातो केव्हा खातो? जेव्हा आपल्याला त्रास होतोय. म्हणजे गरज आहे तेव्हाच खातो. विनाकारण आपण उठलोय आणि पेन किलर खातोय असं होत नाही. बरोबर आहे. नंतर आहे सायनोसिस इज कॉज इन केस ऑफ लॅक ऑफ वॉटर, लॅक ऑफ ब्लड, लॅक ऑफ ऑक्सिजन, लॅक ऑफ ग्लुकोज. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी विच इज लॅक ऑफ ऑक्सिजन. कळतंय? आता पहा मित्रांनो, आपण हे सॅम्पल क्वेश्चन्स पाहिलेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून काही सेक्शनचे सॅम्पल क्वेश्चन्स पाहूयात. कम्प्लीट पेपर आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा पण व्हिडिओ अपलोड होईल तसं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच येईल. मित्रांनो, आता आपण जो कोर्स लॉन्च केलेला आहे तो नक्कीच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप हे डाउनलोड करून ओपन करून तिथून देखील तुमचा कोर्स हा एनरोल करू शकता. मित्रांनो, लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. एक्झामसाठी खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि आमची गॅरंटी आहे, जर तुम्ही हा कोर्स जॉईन केला तर तुम्हाला एक्झाममध्ये 95+ नक्कीच पडतील. सो लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. काही डाऊट्स असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगू शकता आणि तुमचा स्कोर किती आलाय या सॅम्पल पेपरमध्ये ते देखील मला कमेंट करून सांगा. म्हणजे आपल्याला काही अजून स्पेसिफिक व्हिडिओज या सब्जेक्ट वरती आणता येतात. आता मित्रांनो, आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू, नाईस डे, बाय.